हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो ये मार्कंडेयाले विषयो धर्मव्यादाल विषय सकಡೆ पळीतर असतलीची हंगाक संचे संपुट महाभारताचे जल्ले हंत भितर ಸ್ವಲ್ಪ मी ರಂತಿದೇವಾಲನಿ ಕಾಣಿ ಪಳಿಲಿಲಿ त्या ರಂತಿದೇವಾल विषयनी ಸ್ವಲ್ಪ विंगड बुक्कांतो आशिल्ले ಸ್ವಲ್ಪ सांगता मग। रंतिदेवं च सांकृत्यं व्रतं सृञ्जय शुश्रुमा सम्यगाराध्य यः शक्राद्वरं लेभे महातपाः अन्नं च नो बहु भवेद् अतिथिंश्च लभेमहि श्रद्धा च नो मा व्यगन् मन्मा च याचिष्म कंचन। संकृती मिळेल रयाल पुतकैतो ರಂತಿದೇವು तो जल्लरी तितली सकड केला रे तागेल काल येताना तितली सकड दाननी कोरणी मागीर तागेल काल येताना तो मृत्यूवश जत्ताचे जत्ता जल्ला रे तो लायक वर पावला न्हय चांग काम करून स्वर्गा वत्ता म्हण म्हणटाची ते मागिरी ताणी कೈ इंद्राल आराधन करून इंद्रान ताका वर दिवचे आस कसले अन्नमचे नो बहु भवेद अतिथींचे लभेमहि तो निमगीत आमकां कोण अतिथी येताची तांणी लभेमहि भवेद अतिथींश्च दिसान दीस राश जन आमगीत येवोची तितले अन्न आमकां तांकां वाडच्याक मेळ्ळो। अतिथी सत्कार करतना आमकां एक चुरू श्रद्धे उणी जावची त्या बान्नी येताची म्हूण आमगेल्या मना येवच्या नज कोणाकय आमी याचन करूंकय नज खंयचे विशयाक तशी म्हाका कोरका तुवें म्हूण कडे तशीच ताका इंद्र वर दिता। तशी खंय तरी म्हूण म्हणल्यार तो ते व्रतानुष्ठान करतना तपस्या करतना त्या गांवचे अरण्य आसूचे क्रूर पशु प्राणी गांवांतूल गय्यो गियो सकड वटू रपतलीच कय तितली तागेल तपस्या प्रभाव म्हण जाल न्हय परस्पर वैरी प्राणी समीत वटू रब्बून ರಂತಿದೇವಾक पळोवन रपतलीच की उपातिष्ठन्त पशवः स्वयं तं संश्रितव्रतं ग्रामारण्य महात्मानं ರಂತಿದೇವಂ यशस्विनं ग्राम अरण्य आसूचे पुरे ग्रामांत केदनय साधू प्राणी आसूचे अरण्यांत क्रूर प्राणी आसूचे वटू रपतलीची म्हूण तशी पुरे पशवः म्हळ्यार गायो म्हूण लेखूना आमी म्हशी म्हूण लेखूना बसवो म्हूण लेखूना पुरे पशव तांतू बोकडी यश्चाप्रोची अज नव्हे तेव्हा यश्चाप्रोची जिंके यश्चाप्रोची जाल्यार आनी ರಂತಿದೇವ लागीं वचून तांणी राबलीची म्हूण म्हळ्यार तांकां ರಂತಿದೇवाला कितले सुरक्षीत भावन येता पळय न्हय आतां जिंके तसल प्राण्यो बेटेकारा पळयले कुडले तांकां कळना धांवनाचे वता निपोन तशें जाल्यार रायाला येवन राबतलीच म्हळ्यार ರಂತಿದೇव म्हळ्यार तांकां कितलो तो आश्रय दिता तितले एक सुरक्षीत भावांनी तागेले वयर तांकां आशिल्लें म्हूण सांगून आयकूं येता आमी अयोध्याकांडांत तुळशीदासाने सांगोतना मुनिगण निकट विहग मृग जाही भादक वधिक बिलोके वराही पक्षी मृग पुरे ऋषी लागी वचन संतोष रपताकय तेंची बेटेगारा पळयली कुळ्ळे धांवताच तशी हांगा ರಂತಿದೇವಾला येवन राबतलीची म्हूण मागीर एक चर्मणवती म्हणलेले एक न्हंयचे विशय येवचे आसा। ती चर्मणवती म्हणलेली न्हंय कशी जाल्ली म्हळ्यार त्या प्रितीरी तागेले लागीं येवन राबताली पळय तितली प्राणी तांकां आंग धुतल खंय तो ರಂತಿದೇव चर्म नव्हते आंगार आसूचे ते चर्म धुवन चमकलेले उदक न्हंय जावन हुळून गेले की तितली प्राणी तागे थंय राबतलीची म्हूण तशी चर्मणवती न्हंय म्हूण ताका नांव येयलें म्हूण म्हणटाची तसले आनी तागेले एक दाना विशय येता। ब्राह्मणेभ्यो ददौ निष्कान सदसी प्रतते नृप
तुभ्यं निष्कम इति क्रोशन्ति वै द्विजाः. तो ब्राह्मणांक ऐल ब्राह्मणांक स्वर्णनिष्क म्हळ्यार भांगरा कॉयन दित शिल्के आनी ब्राह्मणांक आपण तुभ्यं निष्कम ही भांगरा वराहा राशी तुगेली ही तुगेली घेया तुका सहस्र निष्क तुका 100 निष्क अशे पळय दितोर शिल्की ताका मना येईल तशी अनेक कसं म्हळ्यार तबळ यज्ञ करत आशिल्लो. यज्ञाचे द्रव्य पुरय भांगरा आयदनांतू घालचे पुरे आणि रांदप करतना भांगरा आयदनांतू रांदप कैते. सांक्रते रतिदेवस्य यां रात्रिम अवसंसहे अलभ्यंत शतं गावः सहस्राणि च विंशति. ರಂತಿದೇವಾಲೆ ಅರಮನೆಂತು कितले सहस्र गटले अतिथी येवन राबता त्या तितले अतिथीकय रणतीदेव सहस्र गटल्यान गोदान दित आशिल्लो म्हूण सांगून म्हूण आमी आयकल्यांची तितली गोदान दिवका जाता जाल्यार कितली गोसंपत्तो आशिल्ले न्हय. आनी रांदप्या जनय तशी तागेले तागेली बुद्धी वाडू राबतना गे कसं जाव का तुमका या जैवे त्या जैवे सुपम भूइष्टम अश्निध्वम नाद्य भोज्यम येता परा. तुम्ही सूप म्हळ्यार सारू म्हण येतं जेव दाळितोय म्हण येतं खया अन्य कसं म्हण म्हळ्यार पळय हें आत्त होऊन केलेलें तवळ वरलेलं न्ही कसलें तुमकां वाणी म्हळ्यार तितलें सर्त थंय कळवे घे आत्त केलेलें नाद्यम भोज्यम आत्त करचें येता पुराना त्या पोरणी न्ही केदनाय वरलेले सरलेले अतिथींक वाडून नज म्हणून अतिथींक वाडून वरलेले आमी खावका म्हणून विकस अन्न म्हणचे ताका तशी ते रांदप्याची सांगतलीच की फ्रेश रांदप केलेले म्हळ्यार ते फ्रेश करून वाडका जाल्यार पुडली उडोच वे म्हण तितली जन येतलीची म्हूण एक वापास येईल जेन्ना कतवळ वरलेल्यान तुला वाडचे तशी पुरयना तशें न्हू येतेच खावेत कितले खावेत म्हूण सांगून म्हूण सांगताची. हे भागवतान तुवें रणतीदेवाल काण येता कशी रणतीदेव हे दानांनी करतलो म्हणून पुरय महाभारतांत तसं न्हय भागवतात तागेले एक काण येता कसलें म्हळ्यार एशी दान करून एक पंता ताका मस्त कश्ट जातकय अरण्यांत तपस्सू करतरस बायल चेडूं परिवाराचे पुरायस बारी दीन बसता कसं न्ही म्हळ्यार ताका कसलें मेळना खवचक एक पंत 48 दिवस 2 मंडल म्हणटाची उपास करता तो कडे रे 49 दिवस ताका देवलोका दुखून एक दिव्य भोजन येतकय तेदना रणतीदेव कसं करता तागेले पत्नी पुत्र परिवारांक पळय तें वांटून दिवन ताका दवरून घेतकय तेच भितर एक ब्राह्मण येतकय म्हाका कसले खावच्या दी म्हणटकय अन्न ताका वाडतकय आशिल्लें तो संतोशार खावन वतकय तेदनेकडो शूद्र येतकय म्हाकाय अन्न दी म्हूण म्हणटकय वरलेलें अन्न ताका दितकय ताकाय भारे तृप्ती जातकय तेच भितर एक बेटेकार येतकय तागेले सुणय आसताकय मस्त तानी भूक जाता कसं असं म्हणटना रणतीदेव त्या ब्राह्मणाक त्या शूद्राक दिवन वरलेलं अन्न पुरे ताका दिवन देवाक उडगस करतकय आनी देवूची म्हळ्यार प्रति एकांत तो देव पळयतलो देवा पळयतलो तशें संतोश जातकय ताका कळ्ळें. आनी कसं वरलें तागेलें शीत न्ही उदक दवरून घेतलें ताणें तागेलें तर उदक मांत्र वरला तेच भितर एक सान जातीचो म्हळ्यार पुलक म्हणटाची पुलकस बरी नीच जातीचो तो येवन म्हाका जोर ताण येता कितलें उदक दिता म्हणटा त्या उदकाकय दिवन देवा तुका प्रिती जावो म्हूण सांगून पुरे काण दितकय वो अंचाण वो तांणी बूक आईले काण दिल्ले आत्त पडता शी तितली नित्राण जाता जल्लरी तो निर्विकार जावन आसता कडेरी ब्रह्मादी देवते येताची तांकां पुरय नमस्कार करता जाल्यार कसले वर घेनाखय तो निमगिनाखय बूक जत म्हूण सांगनाखय तान येता म्हूण सांगनाखय खावच्या कसले आसवे निमगिनाखय वर निमगिनाखय तांकां पांय पूण राबतकय तो कळ्ळें. तेदना देवती कसं करताची तांणी अनुग्रह करताचे हागेले वयर तशी कडेर ताका कितले अनुग्रह जाता म्हळ्यार देवतेंक गेले तागेले आंगांत वरलेली सरलेली मायाय मोहय पुरे वता तो अमान्य तागेले उठशिल्ले तागेले सपरिवार चेडूं सकड जन योगिश्ट जावन योगी जाताचे महायोगी तसले महानुभाव तो रणतीदेव म्हूण सांगताची. अशी रणतीदेवाल काणी आमी पळयला. मागीर म्हणटाची कसं म्हळ्यार तो चातुर्मासा व्रत करत आशिल्ले तशी चातुर्मासा वेळार
घरांतू आईल अतिथींक दूद धंय म्हळ्यार चातुर्मासांतू एक म्हयनो दूद पिवच्या नज एक म्हयनो धंय खावच्या नज तशें परस क्षीर व्रत दधी व्रतम हाजी खातीर हजार हजार गय्यो बांदून दुदा व्रत आशिल्लें तेन्ना दंय दिता आशिल्लें दंया व्रत आशिल्लें तेन्ना तें दूद दिता आशिल्लें तशी कशी शिबी चक्रवर्ती तागेले शरिरा मांस प्रदान करून स्वर्ग पावलो की रंती देवू जय जल्लन्न दान करून तो कीर्तिवंत जाल्लो म्हूण सांगून हांगा महाभारतांत येता हें काणी आमी पळयलेली आनी मुखार हे धर्मव्यादाल काणीचे नंतर विशय पळया. धर्मव्यादू ते कौशिक ब्राह्मणाले सांगता हे ब्राह्मणा धर्म म्हण म्हणलें निछावन वेद वेद ताका प्रमाण वेदांत सांगिल्लेची वेद विहिता जावन आशिल्लें जाल्यार धर्म धर्माचे गती म्हणटा पळय ते बारी सूक्ष्म केलो कडेन आमी धर्म म्हूण लेखिल्ले ते अधर्म जावच्या पुरो आमी अधर्म करता सवे म्हूण लेखून अनुमान केल्यार ते धर्मा वाटेर आमी आसच्या पुरोचे तशें जावन केन्नाय सत्यम वद धर्मम चर उपनिषद वाक्य ते जावो जाल्यार केलो पंत प्राणापायाचे वेळ म्हणस कसं की एक कोणके एकलो मारू येयलो कसले जो त्या वेळार फटे सांगून चुकोन घेवेत जावो सांगतात न्हू कन्नडान 108 ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಒಂದು ಮದುವೆ ಮಾಡು म्हूण म्हळ्यार विवाह संदर्भार फटी सांगू येतं म्हणस तशी ಕೆಲವು संदर्भांत फट्टी मारल्यार ते बद्द सांगल्या वरी जाता ಕೆಲವು संदर्भांत फट्टी फटी सांगल्यार बद्द जाता ಕೆಲವು संदर्भांत बद्द सांगिल्लें आसना ते अधर्मू जाता तशें जावन धर्मू भारी सूक्ष्म म्हणजे हाजी खातीरच केलो पंत अधर्मू आपतकालांत धर्म म्हणून लेखू येता धर्म केलो पंत अधर्म जाता कसले जो अनेक विशय कसं म्हळ्यार एक मनीस चांग काम करता केलो पंत वायट काम जाता जाल्यार शुभाशुभ कर्म म्हणटा ताका समजावन शुभाशुभ फलच मेळचें खंडिता मेळटा कसले संशय ना तांतू जाल्यार मूर्ख मनीस अज्ञानी मनीस कसं लेखता म्हळ्यार चांग सुख प्राप्त जातना ते शुभाशुभ कर्माचें फल म्हूण लेखना सूख प्राप्त जालें ताका मिगल स्वसामर्थ्यानच हांव मस्त सूख भोगतरस इतली सूख भोगूंक मस्त प्रयत्न केला म्हूण सांगून तो ताका आतां होगळसून घेता पक्कन तेंचे ताका कश्ट येवो तेदना तो म्हाका देवान केन्ना पडलेले कश्ट दिवचे हांव इतलें चांग काम केल्यार देव म्हाका कश्ट दितरस म्हूण देवाक निंद करता जाल्यार एक पंत लेखना तो आतां हांव भोगचें सूख जो भोगचें कश्ट म्हगेले पुर्वाचे शुभाशुभ कर्माचें फल म्हूण सांगून तो लेखना तशी मूर्ख मनीस म्हणटात ताका तसले मनशाक अज्ञानी मनशाक एक अभ्यास आसा सूख येयलें कुडलें भारी संतोश जाता ताका दुख्ख प्राप्त जालें तेदन भारी कुग्ग वता कसो करून घेवचें म्हूण कळना जाल्यार सूख येईल तशी दुख्ख येता दुख्ख येईल तशीच मागशी सूख येता शुभाशुभ कर्माचें फल सुख दुख्ख आदी जावन आमी भोगताची हे ताका गोतू ना कसले जो एक मनीस जन्म आयलो म्हूण जाल्यार तागेले पुर्वाचे शुभाशुभ कर्माचें फल तो भोगताची भोगता खंयचे रितीर जाल्यार हांव अशुभ केला ते भोगचें नाका म्हूण म्हणल्यार जायना भोगूंक ताणें आनी अनेक अभ्यास आसा पूरे जना कसं योयम इच्छेतदा कामम तम तम कामम स आपनुयात कसं की एक कार्य करताच आमी ते कार्य सिद्धी जाल्लें ते मिगेल प्रयत्नानच शुभाशुभ कर्माचें फल कसलें ना बद ज्ञानी मनीस कसो सांगता हांव कसं की काम केल्लें तें काम सिद्धी जाल्लें म्हूण जाल्यार खंयचे जन्मांत हांव केल्लें पुण्या निमती देवान म्हाका हें काम सिद्धी जावचें तशें केलां जाल्यार अज्ञानी तशें म्हणा हांव साधन केलेलें हांव प्रयत्न केलेले देखून म्हाका चांग फल मेळ्ळें म्हूण जाल्यार पुरुश प्रयत्न जावका वय जाल्यार तें फल परमात्माला अधीन म्हणल्यार खंडीत न्हय म्हूण जाल्यार प्रती एकले खंयचें एक कर्म फलापेक्षा न करचें न्हय तें फल तांकां मेळका आशिल्लें न्हय ताणें कसलें फल अपेक्षा लेखलां तेच ताका मेळका आशिल्लें न्हय आतां हजार गटल्यान जन एग्जामा बसताची
एग्जामा बसतना ಬೈಸುನು ತನ್ನಿ ಪಾಸ್ ಐ ಜವು ಚಾಪುರಚಿ ಜಲರಿ ಎಕಕ್ಲಲ್ ಮಾರ್ಕು ಏಕಕಸ್ತ ನವೆ ನಕ್ಕ ಕೆಲವು ಪಂತ ಶಿಕ್ಕುನ್ ಜತ್ತ ಶಿಕ್ಕುನ್ ಜಾವನು ಕೂಡಲೇ उद्योग मेळता ಕೆಲವು पंत वर्षगटल्यान प्रयत्न केला री उद्योग मेळना ताका कारण कसले म्हळ्यार रँक येयला ताका उद्योग मेळ्ळी तेंची लिस्ट मार्क घेवन पास केलेलो तो लायक एक हुद्द्यार पावच्या पुरो असला आमी जिवनांत दोळ्यार पळयताचे हाका कारण कसले तरी आमगेले प्रयत्नान म्हूण जाल्लेले जाल्यार पुरुश प्रयत्नाची प्रति एक शुभाशुभाक कारण म्हूण जाल्लेले जाल्यार फस्ट रँक येयल्याक लायक संबळ मेळूंक आशिल्लो न्हय तरी हाका पुरे कारण कसलें म्हळ्यार पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला म्हणटात पूर्वा पुण्य कसं असं ताका समजावन सुख दुःख आदी मेळचे म्हूण सांगू कुणी राव हो ही कुणी रंक जाला कोणकी एकलो राय जाता खंय कोणकी एकलो तागेल कामात जाता ताका कारण कसलें म्हळ्यार आमगेले पुर्वाचे पुण्याची म्हूण सांगू जव आनी कसं म्हळ्यार खंयचेय फल कामाक खंयचे फल मेळका म्हूण निर्णय करचे मनशाला तांतू ना मनशा कसले स्वतंत्र ना पुरे देवाला तांतू आसूचे ताकाच विधी निर्णय म्हूण म्हणचे आनी कसलें म्हूण म्हळ्यार संयताश्चापि दक्षाश्च मतिमंतश्च मानवाः म्हूण म्हणटा तो म्हळ्यार मनुष्यो संयमशील जावन आसताची दक्ष जावन दक्ष म्हळ्यार कसलें काम एक कोरका जालेलें करेक्ट जावन करचें म्हणटाची तें काम जावच्याक सतत प्रयत्नय करताची भारी चुरक आसताची बुदोंत आसताची चांग बुद्धीचेय आसताची जाल्यार तसल जनांनी करची कितले की कर्म निष्फल जाता फल मेळना तरी निजावन पळयतानी तांकां चांग बुद्धी पुराय सत्पुरुश तांणी जाल्यार तांणी केल्लें कामाक फल मेळना कसलेंय कार्य साधन करूं जायना सकड नमुने कश्ट तांणी भोगतर आसताचे हें आमी पळयनाचे जिवनांत न्हय केलो जन अनेक नमुने जनाकय पळयताचे आमी नित्य दुसऱ्यांक बाद दिवचे हिंस दिवचे सोदचे बाद दिवचे सकड करताचे जाल्यार तांणी सुखावर आसताचे सूख म्हळ्यार प्रापंचीक सूख म्हणटा पळय तशी लायक कार घर अनेक दुसरेक घेवन गम्मत आसताची म्हूण तांणी करचें काम पुराय अथर्वणाची चांग काम एक्कय करनाची जाल्यार तांणी सदा सुखार आसताचे कसलेंय काम करना एकलो न्हू बैसून आसता लॉटरी उडता ताका कोटी गटल्यान दुड्ड मेळटा एकलो सदा सर्व काळ घोळतर आसता जाल्यार ताका दिननित्य जीवन करच्याकय कश्ट जाता तशी केलव जनाक चेडूं आसना चेडूं जावकाची म्हूण सांगून नाना रिती प्रयत्न करून देवाल काम अनेक दुसरेक करून कडेर कशी पुणी व्रत उपास अनेक दुसरेक म्हूण एक चेडूं जाल्लें जाल्यार त्या चेडूं एक अल्पायुश्य जाताची नामे कुला कळंक हाडची तसल म्हळ्यार वायट बुद्धीची जाताची केलो पंत कोणीय देवाल उडग सतान करनाची चेडूं जावका म्हूण लेखचे पयशे फुडें चेडूं जावनूय जाता तांकां कळ्ळें तांणी चेडूं चंदाहिरी कुला किर्ती दिवची तसलें आसताची ताजे खातीर कसलें म्हणचें म्हळ्यार कर्मजा ही मनुष्याणां रोगा नास्त्यत्र संशय आदिभिश्चैव बाध्यन्ते व्याध्यैः क्षुद्रमृगा इव हे कौशिक ब्राह्मणा मनशांक आदी व्याधी रुपाचे कसं रोग येता वय आदी म्हळ्यार मानसिक रोग व्याधी म्हळ्यार दैहिक रोग ह्या पुरे पूर्वजन्मा कर्मा निमती उत्पन्न जावचे कळ्ळें जन रोगान मनोव्यथेन मस्त पिडेने पावताची दुखी पावताची जाल्यार केलो पंता तांणी भोग्गुका म्हूण आसल्यार भोग्गुका जाता केलो पंता तांकां चांग भोगची योग आसल्यार चांग एक वैद्य मेळ्ळो खंयचे की पूर्वजन्म संबंधित रोग समेत नाश करचे म्हूण आसा निवारण करचे म्हूण आसा अनेक विचित्र कसलें म्हळ्यार येषामस्ति च भोक्तव्यं ग्रहणी दोषपीडितः न शक्नुवन्ति ते भोक्तुं पश्य धर्मव्रतांवर हे धर्मश्रेष्ठा धर्मश्रेष्ठ म्हळ्यार कौशिक ब्राह्मण तो धर्मिष्ठूची ताका सांगता आसा प्रपंचांत एक अनेक वैचित्र्य आसा कसलें म्हळ्यार ज्या अन्न आहार सकड आशिल्ल्या जनाक नाना रिती अजिर्णादी रोग
तांकां आतां पळय आमी म्हणटा तशें डायबिटीस आनी दुसरें BP मीठ शिकवचें ना, तीख शिकवचें ना, गोड शिकवचें ना, हें खावचें ना तें खावचें ना. तेंचे निजावन तांकां लायक इनकम आदाय कसो जाल्यार हाण खावेत जाल्यार तांकां खावचें ना. तेंची केलां जनाक जीर्णशक्ती लायक आसता, भूकय आसता जाल्यार तांकां पळय अन्न ना खावच्याक. 2 पंत कसलें नाका, 2 पंत पेज जेवचे कश्ट तांकां. मागीर न्हय लायक भक्ष्यभोज्य करून जेवचें. भक्ष्यभोज्य करची योग आशिल्ले जनाक 2 पंत पेजय जेवचें ना. तें खावचें ना जी हें खावचें ना जेन्ना खावचें ना दुसरें खावचें ना तशें जावन पळय हे पुरे आमगेलें निसहायकता. निसहायकता इतू निमती जेवचें आमी कर्माधीन म्हूण म्हणटाचें तेंची कार्मीक थियरी म्हणचें. कर्माधीन जावनूच हांगा पुराय जनान लोकांत आसचें म्हूण. एकच वेळ आमी सर्वतंत्र स्वतंत्र आमी लेखील तशी पुराय जाता म्हणून जाल्यार लोकांत कोणेय म्हातार नाशिल्लीची, कोणेय कश्टार सुत नाशिल्ली, कोणेय दुर्बळ म्हूण नाशिल्ली, कोणेय रोग रुजिनाची नाशिल्लीची. पुराय जने तांकां जाय जाल्यार तशी सदां सर्व काळ नित्य यौवनाची जावन जाय जाल्यार सूख भोगून संतोशार आसता आशिल्लीची न्हय. नाका केलो जनाक तांणी लेखील तशी जाता म्हूण जाल्यार हे लोकू नाका आमकां भुलोक नाकाचें नाका. आमी सत्य लोकां राबोया, आमी जनो लोकां राबोया, आमी वैकुंठ लोकां वचा, आमगेल कुशी न्हय. कसलें जत आशिल्ली जाल्यार तशें जातवें ना न्हय. आमी अस्वतंत्र जाल्यार देखून आमी केल्लें कर्मा फल आमी हांगा भोगताची. आनी लोकांत एक विचित्र कसो म्हळ्यार आमगेल्या पशी एकलो उच्चराय स्थिती सुखार कसलें एक पांडित्यांतकी संपत्तांतकी सुखांतकी पुरे आमगेल्या पशी चड म्हणले कुळ्ळें आमकां एक असूया. आनी तागेल्या पशी वयर हांव वचुका म्हूण नाना रिती प्रयत्न करता जाल्यार वचा जायना. आनीक विचित्र विशय म्हळ्यार धर्मव्यादू सांगता हें एक भारी विचित्र विशय कसो म्हळ्यार कितलीं जन बहवः संप्रदृश्यन्ते तुल्य नक्षत्र मंगलाः महच्चफलवैषम्यं दृश्यते कर्मसंधिषु. पळय एक लग्नांतू एक नक्षत्रांतू एक राशींतू एक दिवस जन्म आयिल्ले जनय तांणी अनुभविसूचे सुख दुःखादी विशयांतू अजगजांतर व्यत्यास म्हूण येता. आतां राम पुनर्वसू नक्षत्र जन्म आयलो हितून तागेलें कर्काटक लग्न हें पुरें म्हणल्यार पुराय जन कितले जन कर्काटक लग्नांतू पुनर्वसू नक्षत्रांतू येवन रामाल म्हण कितांनी नांव पावनाची. तशी तांगेलेक आतां नित्य भविश्य म्हूण सांगून पेपरार येता. कर्काटक राशीच्याक कितले जन आसता की लोकांतू पुरे जन तें सांगिल्लें जातवें ना. तुला राशीचे कितकी लोक आसाची तांकां सांगिल्लें तशें जातवें ना. खंयची एक दोग जाणां तांतू सांगिल्लें फल जेवच्या पुरो ही ताका म्हळ्यार एक लग्ना एक नक्षत्रा एक राशींतू एक दीस जन्म येवन तांणी अनुभविसूचे फलांतू मस्त चड उण आसा म्हूण म्हणटाचे. पूर्व कितले जन्मा केलेले शुभाशुभ कर्म ह्या जन्मांत तुले फल ताका मेळचें तें वेदांतूय सांगलां कळ्ळें. आनीक कसो न्हय म्हळ्यार प्राणी मरण जातरी देहा विनाशमान जाता न्हय जाल्यार त्या देहांत आशिल्ले जीव पळय त्या देहांत केलेले कर्मफलांचे बंधन आपूण आनीक खंयची जन्मांत येता. ते दोळतय ते जन्मा येवचे ते दोळतय खंय भोंवतर आसता त्या कडेरी तो कौशिक ब्राह्मणा एक समस्या मनांतू एक प्रश्न येयलो ताका. तो धर्मवेदार सांगता तुका पुरे गोत न्हय आतां तूं जीव शाश्वत अनादी सनातन म्हणली न्हय तें कशी तें म्हाका तूं सांगता म्हूण ते दना तो सांगता गीतेन तूं कृष्णानय सांगला ह्यो विशय. पळय देह नाश जाता जीव नाश म्हूण ना. देह जीव तशी आसता ताका अन्य देहाचे प्राप्ती जेवचेची जनन प्रतिदेहा दुखून मुक्त जेवचेची तागेलें मरण कळ्ळें. मूर्ख जन कसो लेखताची तो मेल्लो म्हणले कुळ्ळें तागेलो जीवय मेल्लो म्हूण लेखताची जाल्यार त्या देह सोड तो जीव चमकलो ताका मरण म्हणून म्हणचें. पंचत्व पावलो म्हळ्यार ताका आनीक शरीर मेळ्ळें म्हूण शिवाय विंगड कसलें न्हय. तशी आनीक कसो म्हळ्यार
या लोकांतू एकलो जन्म आयलो म्हणजे ताणें कसं की कर्म केलें ताजें कर्मफल ताणें बघ कशी बाई विंगड जेन्ना दिवच्या साध्य ना बाप भावांनी घेवचें जायना आन पुतांनी घेवचें जायना बामण बायलांनी घेवचें जायना कसं जाल्यार वापास आनी एक जन्मांतू त्यांनी प्रती संबंध असून येवच्या पुरोच जाल्यार कर्मफल तागेल कर्मफल ताणेची भोगूका जाता कोण पुण्य केला तांणी सत्फल पावताची कोण दुष्ट काम केला तांकां दुश्फल मेळटा त्या वेळार ब्राह्मणाक कौशिक ब्राह्मणाक वापस एक प्रश्न मना येता पळय आतां हें शरीर पार्थिव म्हणल्यार मरणा नंतर ताका पार्थिव म्हणटाचे पार्थिव शरीर जाल्ली नंतर त्या शरीर लसिताचे तो जीव खंयचे योनींत जन्मा येता म्हणलें न्हय शरीर रहीत जाल्ले म्हणले कुडले त्या जिवा पाप पुण्य कशें आसचें म्हळ्यार शरीर आसतना त्या शरिरान पाप पुण्य करचें शरीर गेल्ली म्हळ्यार त्या पाप पुण्य वचकान ते जिवा कशें मेळटा ते वापस जीव पुण्य पापा फलाक अनुसरण करून एक वेळ तिर्यक योनींत एक वेळ उच्च योनींत सकट जन्मा येता म्हणलें न्हय तुवें हें कशी म्हूण म्हाका मना म्हजें न्ही तेदन तो सांगता की धर्मव्यादो पळय षोडश कर्मस एक जिवाक जन्म आयले म्हणकूळ एक देहा षोडश कर्म कोरका म्हणस तांतू षोडश कर्मा सुरवेचे कर्म गर्भाधान हें गर्भाधान म्हळें कर्मा वळारीची हें पुडले जन्माचें कर्मा फल मेळूंक सुरू जाता कळ्ळें कशें जाता म्हूण सांगता तुका पळय एक प्राणी एक जीव शुभ कर्म करून चांकर्म करून तो दैवत्व पावच्या पुरो शुभाशुभ कर्म समसमान जावन केल्यार ताका मनुष्य जाता म्हणटाची रागद्वेश मद मात्सर्य सकट चड असून अशुभ कर्म चड केले म्हणजे मृग पक्षीचे जन्म पावच्या पुरो कोण पाप केला तो नरकाक वता म्हूण येता एकाच वेळ पशु पक्षी योनींत आयलो म्हण लेखया सहस्र वर्ष पर्यंत जेवो सहस्र वर्ष तिर्यक योनींत जन्मा येवच्याकय पुरो कितले की सहस्र वर्ष थंय नरक अनुभविसूच्याकय पुरो कळ्ळें मागीर मनुष्य जावन जेवच्या पुरो एक जीव मरण पावलो देहा दुखून मुक्त जाल्लो म्हळ्यार कुत्सित कर्मा केलेले त्या देहांत आसतना म्हणजे कितले की वर्ष पर्यंत नरक यातनेंत आसता ते जाल्यार दुश्कर्मा फल नाश जाल्ले म्हणून ना यमाका बेजार येता ताका नरकवास दिवन कडेन येवन ताका कुत्सित नीच योनींत जन्मा घालता तो त्या जन्मांत येवन फुडली कर्माचें फल तो अनुभविसीत वापास थंय ताणें दुश्कर्म केल्लें म्हणजे जाल्यार फुडली दुश्कर्मा फल फुडली जन्मांतलें दुश्कर्मा फल ह्या जन्मा केलें दुश्कर्मा फल आनी की नीच योनींत जन्मा येतर आसता तो तशी प्रपंचांत असल वैचित्र्य मस्त दिसता कळ्ळें केल्या उपंता कश्ट येतना हें देवान म्हाका कश्ट दिलेलें म्हणटाची केल्या उपंत सूख येतना आमी चांग काम केलेलें देखून आमी इतली सूख पावलींची म्हूण सांग पावतर आसाची म्हूण अहंकारार जीवन करता जावन कसं म्हळ्यार हें सूख जेवो हें दुख्ख जेवो पुराय कसं म्हणटाची क्षणीक तें तशी केलपंता खंयची कर्माक खंयची फल मेळटा म्हणूय सांगू जाता तेव्हांय सांगता तुका आयक पळय कोण अनसूयुः म्हळ्यार जायजल्ल सान्यकलेक बारी वैर आसतो म्हूण सांगून पळयतना जाळ बग्गनान शिरबिलो आनी कृतज्ञश्च उपकार कोण करता आमकां तांगेलें स्मरण सदां करतलो कल्याणानी च सेवते परोपकार प्राणीदया असल चंग कल्याण कर्मांतूची सर्वदा आशिलो ताका इहांतू सूख मेळटा आनी अवसानानंतर म्हळ्यार मरणानंतर तो स्वर्ग लोकाक वता तेंची संस्कृतस्य च दान्तस्य नियतस्य यतात्मनः प्राज्ञः स्यानन्तरावृत्तिः इहलोके परत्र च संस्कृतस्य षोडश संस्कार जाल्ल्याक तशीची दांतस्य जितेंद्रियत्व आशिल्ल्याक नियतस्य जितमन
मन गेल्वल्याक आणि यतात्मनः म्हळ्यार योगी म्हणटाचे. योगी म्हळ्यार नियत आहार नियत विहार सकड कोरनो भारी विवेक आशिल्लो, चांग बुद्धी आशिल्लो, ताका इह परांतूय सौख्य मेळटा. आनी धर्मात्मा भवती एवं चित्तम चास्य प्रसिद्धती. धर्मात्मा जाल्ल्याक सुख दुःख खंयची मेळ्ळ्यारी तागेल मन एकल्याक आसता. दुःख मेळटना कुगवना, देवाक दुर्विना, सूख येतना सूख भोगू खुशी जावन आपण्यान केलेलें म्हणून ताका तो होगळसून घेना. तशी दुःख येवो सूख येवो तो एकल्याक आसता. मागीर देह त्यागा नंतर ताका उत्तम लोक मेळटा. इते म्हळ्यार समान रितीन ताणें सुख दुःख स्विकार केला थंय तो सुखारी आसता. आनी धर्माचरणेन प्राप्त जावचें प्रापंचीक सुख म्हणस तें ताका जावंक म्हणना. तो लेखता तो कसो करता, ज्ञान पावच्या प्रयत्न करता. इते म्हळ्यार ताका गोतस हांगा मेळचें सुखा पशी व्हड शाश्वत जावन सुचें सूख एकच तें पावका हांवें म्हूण सांगून वैराग्य पावन देवाक पावच्याक प्रयत्न करता. तो खंयच्याकय अंटून घेना म्हळ्यार बंधन खंयचे कर्म बंधनांत तो पळना. कशी कमलपत्रा वयरी उद्दाक आतां पत्रडे पान नेसपळटात उद्दा पडटा. उद्दा पडली कुळ्ळे ते जारवून वता. पत्रडे पान उदकांत घालायची कुसून वचचे पशी उद्दा तांडून घेना ते बई बे तेंची पणसा पानां निघाले 2 दीस भितर कुसून वता पळय. तशी केन्नाय कसली खंयच्याकय कर्मबंधना पडू नज, खंयच्याकय विपरिमीत अंटून घेवच्या नज म्हूण तो लेखतकय ज्ञानी मनीस जाल्यार धर्म मार्ग कोरका धर्म चलायसून दिवका. इत्याक म्हळ्यार आतां हांव खंयचें नाका परमात्माले विशयांत आसोका म्हूण लेखल्यार हांगा आसता तितले काळ ताण धर्म मार्गारी चोलका जाता. इत्या म्हळ्यार यदिदाचरती श्रेष्ठ तत्देव इतरे जना हा म्हणटाची. श्रेष्ठ म्हळेल जनान कसं केल्ला ते आदर्श जाता लोकाचे जनांक कळ्ळें. तांणी वायट केल्यार पुराय जन पळय तो वयरच्या पोजिशनार आसा. ज्ञानी म्हणटात ताका श्रेष्ठ म्हणटात. तोचे नाका जाल्ले करता कांय ना तसल पुरे कोरिता म्हूण लेखतात तांणी. तशी केन्नाय श्रेष्ठ पदवीर आशिल्ल्या जनान पुराय धर्म मार्गारी आसुका तांकां पळोवन पुराय जन धर्मारी चलताचे. तशी त्या वेळाक शिकू वापस धर्म यादाले निमगितके इंद्रिय निरोध दांत म्हूण म्हणणं शमदमादी हे इंद्रिय पुरे कसले निरोध जावो ते इंद्रिय निग्रह करचे म्हळ्यार कशें करचें. निग्रह केल्यार ताजें फल कसं मेळटा. पक्कनी इंद्रिय निग्रह केलेला कसं फल, इंद्रिय निग्रह नातील जना कसं फल हे पुरय सांगता बाय तूं म्हूण म्हणटना धर्म व्यादो आतां त्या विशयांतूय बोधन दिता. ते कसं म्हूण पयच्या दिसाक आमी पळया आजी सांगेल सरबय परमात्माले गुरुंगेल चरणाराविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.